तर प्रचार संपला तरी निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना एक वेगळी मुदत दिली आहे. घरोघरी पैशांचं वाटप केलं जात आहे असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे. निवडणूक आयोगानं नियम मोडून हा तिळगुळ सत्ताधाऱ्यांना दिला का असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे. निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांना एक वेगळा तिळगुळ दिला. प्रचार संपला तरी तुम्ही प्रचार करू शकता. हे नवीनच आहे. प्रचाराची मुदत संपली तरी तुम्ही प्रचार करू शकता आणि तोही कसा घराघरात जाऊन घरोघर जाऊन प्रचार करू शकता. सध्या वातावरण असं आहे की घरोघर पैशाचं वाटप सुरू आहे. पैशाची पाकिटं साडीतून वृत्तपत्रातून कार्यकर्ते घरोघर जाऊन पैशाच्या पाकिटांचं वाटप सुरू आहे. त्यांना मुभा मिळावी घरोघर जाऊन पैसे वाटण्याची, म्हणून हा नियम, आधीचा नियम मोडून हा नवीन तिळगुळ निवडणूक आयोगाने दिला का अशी मतदारांच्या मनात शंका आहे. निवडणुकीमध्ये राजकीय पक्षाने एकमेकाचे पूर्ण वाबवडे काढले, कपडे उतरवणे ज्याला म्हणतात ते केलेलं आहे. परंतु हा सण असा आहे की त्यांनी एकमेकाला गोड बोललं पाहिजे. मला जर सांगाल तर मी संजय राऊतला तिळगुळ देईल, कधीतरी गोड बोल बाबा. इतरांचं काय होईल, परंतु त्यांनी सुद्धा आजपासून गोड बोलावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. संभाजीनगरमध्ये साहेब कोणाला तुम्ही देऊ इच्छित आहेत? जसं की दानवे असतील, खैरे असतील, असं तुमच्या पक्षात आज गोड बोलण्याचा दिवस आहे? नाही, मी यांना ज्या संभाजीनगरमध्ये तर मी खैरेंना देईल, कारण की खऱ्या अर्थानं थोडा ज्या काही माणुसकी किंवा निष्ठा ज्या राहिल्यात त्या चंद्रकांत खैरेंकडे, म्हणून त्यांना माझ्या शुभेच्छा आहे.